काय नेमका प्रकार होता? कोळसेवाडी पोलीस स्टेशनला हा गुन्हा दाखल असताना येथील हकीकत अशी आहे की दीपक शिंदे म्हणून हे पुण्याचे रहिवासी आहे आणि ते कल्याण येथे आले. त्यांना रँडमली एका आरोपीने फोन केला की आम्ही तुम्हाला नोटा बदलून देतो आहे, त्याच्याऐवजी तुम्हाला 2 लाख रुपये जास्तचे देणार. ते जास्त पैसे मिळण्याच्या आमिषापोटी त्यांनी ते पैसे घेऊन आले आणि इथे नोटा बदलेसाठी त्या ज्या आरोपींचा ग्रुप आहे त्यांनी ते नोटा असल्याची खात्री केली आणि यांच्याकडून ते पैसे हिसकून घेतले आणि त्यांच्या दुसऱ्या टीममधील 4 ते 5 आरोपींनी पोलीस असल्याची बतावणी करून पाठलाग करण्याच्या रेड पडल्याचा बनाव केला आणि ते पैसे घेऊन पळून गेले. पोलिसांकडे जेव्हा फिर्यादीने माहिती दिली तर पोलिसांनी पुणे हायवेवरनं ह्या 5 आरोपितांना ताबडतोब ताब्यात घेतले त्यांच्याकडून आणि त्यांचे इतर साथीदार असे एकूण 9 आरोपितांना ताब्यात घेऊन त्यांच्या 2 गाड्या जप्त करण्यात आलेल्या आहे. 9 आरोपितांना अटक केलेली आहे आणि 2,36,000 रुपयाचा मुद्देमाल, मोबाईल असे सर्व ऐवज जप्त करण्यात आलेले आहे. हे सगळे आरोपी वेगवेगळ्या ठिकाणचे आहे, काही कल्याणमधले पण आहे आणि वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला सगळ्या आरोपितांवर गुन्हे दाखल आहेत. एक संजय भोसले, सोमनाथ गायकवाड, गौसफ हुसेन, अरविंद जॉर्जट, उमाशंकर, शरद कुमार, नरेश पडू शर्मा, प्रदीप धनवे इतक्या आरोपींना या गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे आणि फारूक आणि सय्यद नावाचे आणि अजून 2 आरोपी असे 4 आरोपी अजूनही या गुन्ह्यामध्ये पाहिजे आरोपी आहेत.